सर्वप्रथम आपण सर्व तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक असे का म्हणतात, या विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी मराठी भाषेतील एक पाक्षिक म्हणजेच वृत्तपत्र सुरू केले. 31 जानेवारी 1920 रोजी या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे वृत्तपत्र मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदाराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या वृत्तपत्राचे संपादक केले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2500 रुपयांची आर्थिक मदत केली होती. आंबेडकरांनी मूकनायक हे मराठी भाषेतील प्रकाशित केले कारण त्यावेळची सामान्य भाषा मराठीच होती. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती. या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारापर्यंत व इतर जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. 5 जुलै 1920 रोजी पुढील शिक्षणासाठी आंबेडकर इंग्लंडला रवाना झाले. तसेच एप्रिल 1923 रोजी मूकनायक हे बंद झाले. म्हणून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक असे म्हटले जाते.